मित्रांनो, आज आपण एका अत्यंत पवित्र आणि महत्त्वाच्या दिवशीबद्दल जाणून घेणार आहोत। हा दिवस आहे भाद्रपद पौर्णिमा, ज्याला पृष्ठपदी पौर्णिमा असेही म्हणतात। ही पौर्णिमा प्रत्येक भक्तासाठी विशेष असते। या दिवशी केलेले व्रत, पूजा आणि दान याचे फळ दुप्पट मिळते असे शास्त्र सांगते। यावर्षी ही पौर्णिमा रविवारच्या दिवशी येत असल्याने तिचे महत्त्व आणखी वाढले आहे। रविवार आणि पौर्णिमा यांचा संगम हा अत्यंत शुभ मानला जातो। आपल्या धर्मशास्त्रानुसार पौर्णिमा ही चंद्रदेवाची रात्र असते। या दिवशी चंद्राची पूर्ण कलानिधी आपल्या जीवनाला प्रकाशमान करते। पण तुम्हाला माहिती आहे का, या पौर्णिमेला काही विशिष्ट कामे केलीच पाहिजेत, तर काही चुका अजिबात करू नयेत। आज आपण नेमके तेच जाणून घेऊया। शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यातून तुम्हाला अत्यंत उपयोगी माहिती मिळणार आहे। भाद्रपद पौर्णिमा विशेषता। भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा ही पृष्ठपदी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते। हा दिवस महर्षी वेदव्यास यांना वंदन करण्याचा दिवस आहे। या दिवशी सत्यनारायण भगवानाची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून आहे। पौर्णिमेच्या रात्री चंद्राला अर्घ्य देणे, ब्राह्मणांना दान करणे आणि व्रत उपवास करणे हे सर्व अत्यंत पुण्यकारक मानले जाते। या दिवशी काय करावे? पहाटे लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्रे धारण करावीत। नंतर घरातील देवस्थानाची स्वच्छता करून ताज्या फुलांनी सजवावे। सत्यनारायणाची पूजा करणे हा सर्वात महत्त्वाचा विधी आहे। कुटुंबासह एकत्र येऊन कथा ऐकावी, प्रसाद वाटावा। या दिवशी शक्यतो उपवास करावा किंवा एकवेळच भोजन घ्यावे। भोजनात सात्विक पदार्थ ठेवावेत। चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करणे विसरू नये। दुधात साखर मिसळून चंद्राला अर्पण केल्याने मनःशांती मिळते। या पौर्णिमेला दान करणे अत्यंत फलदायी असते। धान्य, कपडे किंवा गरजूंना अन्नदान केल्याने पितर प्रसन्न होतात। कोणत्या चुका टाळाव्यात? या दिवशी कटू शब्द बोलू नयेत। घरात वादविवाद, राग, भांडण यांना स्थान नसावे। मांसाहार, मद्यपान, तिखट झणझणीत अन्न हे पूर्णपणे टाळावे। चंद्रग्रहण किंवा सूतक असेल तर पूजा करू नये। त्यावेळी फक्त जप ध्यान करणे योग्य असते। पौर्णिमेच्या दिवशी झाडे तोडणे, झाडांची फुले, फळे तोडणे हे निषिद्ध आहे। रात्री उशिरापर्यंत वाईट विचार करणे, अपवित्र ठिकाणी जाणे हे टाळावे। सत्यनारायण कधी करावा? सत्यनारायणाची पूजा कोणत्याही दिवशी करता येते, पण पौर्णिमेच्या दिवशी ती केल्यास तिचे फळ अनेक पटींनी वाढते। पौर्णिमा तिथी सुरू झाल्यानंतर सकाळी शुभ मुहूर्तात पूजा करावी। तिथीची गणना पंचांगानुसार पहावी। ज्यावेळी पौर्णिमा तिथी सुरू असेल त्यावेळी पूजा सुरू करावी। संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी पूजा पूर्ण करणे अधिक उत्तम मानले गेले आहे। जर शक्य नसेल तर रात्री पौर्णिमेच्या चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर सत्यनारायण कथा करता येते। सत्यनारायण पूजेचे फायदे। कुटुंबातील संकटे दूर होतात। अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती मिळते। मनोकामना पूर्ण होतात। नोकरी, व्यवसाय, विवाह, संतान सुख यात यश मिळते। घरातील वातावरण प्रसन्न राहते। पितर आणि देवता प्रसन्न होतात। धन, धान्य, सुख, समृद्धी वाढते। आयुष्यातील दुःख कमी होतात। तर मित्रांनो, या भाद्रपद पौर्णिमेला, पृष्ठपदी पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण पूजा अवश्य करा। सकाळी स्नान, देवपूजा, उपवास, दान, कथा, अर्घ्य हे सर्व विधी करा। पण चुकीचे आचरण, वादविवाद, अपवित्र अन्न, वाईट कृती यांना पूर्णपणे टाळा। या दिवसाचे पालन केले तर तुमच्या जीवनात सुख, समृद्धी नक्कीच येईल। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्यनारायणाची पूजा ही श्रद्धा आणि भक्तीने केली पाहिजे, तेव्हाच तिचे खरे फळ मिळते। आजची माहिती तुमच्या उपयोगी पडली असेल तर ही कथा, हा संदेश नक्की पुढे शेअर करा। भक्तिभावाने पौर्णिमा साजरी करा। जय सत्यनारायण।